कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आज स्वतःहून बोलवलंस? बोलायचे। बोल। तू मंद आहेस का जरा? काय झालं? तू आधी मला सांग, तुला शिवाचा एवढा पुळका काय यायला लागलाय? तुला माहिती तरी आहे ती कशी आहे? तुला माहिती आहे शिवा कशी आहे? तू मला उलट प्रश्न विचारू नकोस हा। नाही आहे ना उत्तर। आणि शिवा कशी आहे हे तिच्या वागण्यावरून कळतं दिव्या। हे बघ, मी जे समजवण्याचा प्रयत्न करतेय ते आधी ऐकून घे। तुला जर हवं असेल की आपल्यात एक मिनिट, मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे। त्या अगोदर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे की हे जे तू सगळं करतेयस हे तुला खरंच राग आला म्हणून करतेय की कीर्तीच्या सांगण्यावरून करतेयस? म्हणजे म्हणजे काय हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, तुला कळतंय मी काय विचारतोय ते? हे तू माझ्यावर आरोप करू नकोस हा। तू काहीही बोलल्याने ते खरं होणार नाहीये, आणि तुला असले आरोप करायचे असतील ना तर परत मला तोंडही दाखवू नकोस। पण मी कुठे आरोप केलाय? मी तर फक्त प्रश्न विचारतोय। तू काय करतोयस ना चंदन हे मला कळतंय, पण एक गोष्ट लक्षात घे चंदन, शिवा शेवटी माझी बहीण आहे। उद्या बाजू घ्यायची वेळ आली तर ती माझी बाजू घेईल, ती माझ्यावर विश्वास ठेवेल। एक्झॅक्टली। तू विचारलंस ना मला शिवा कशी आहे? अशी आहे, सगळ्यांवर विश्वास ठेवणारी। म्हणून काही लोक तिच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात। ऐक ना, तू नको तिथे तुझं नाक खुपसू नकोस, महागात पडेल तुला। तू राहा ना तुझं, नाहीतर जगणं मुश्किल होईल ना तुझं। आता तर माझी खात्री पटतीये, कीर्ती नक्की हिला पैशाची मदत करतीये। पण का करतीये? काहीतरी पुरावा शोधायला लागणार आहे मला। उर्मिला, तुझ्यासारखे वड्या मला नाही बाई जमत। ताई, अगं मला अजूनही किती पदार्थ जमत नाही, तूच तर शिकवतेस। नाही नाही, पण तुझ्या हातच्या वड्या खाल्ल्या ना की आईची आठवण येते। ताई, तुला आठवतंय लहानपणी संक्रांतीला आपण या अशा तिळाच्या वड्या तीदा हळूच खाऊन सगळ्या संपवून टाकायचो है ना? आणि मग आई रागवायची। तुला एकदा आठवतं, तिने आपल्याला बसवलं, म्हणाली आधी शिका आणि आता करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।